नमस्कार. आज आपण आदम शेख यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेला आहे. तर त्यांनी नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट वापरले आहेत. कशा पद्धतीने वापरले आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार आदम शेख. नमस्कार. आपण नेटसर्फ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेत तर ते प्रोडक्ट कोणत्या पद्धतीने वापरले, त्याने कोणकोणत्या स्टेजला वापरलेत हे जर आम्हाला सविस्तर माहिती द्या. नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट बायो 95, स्टिमरेज, NPK, शेत आणि रॅपअप हे जे टोटल 6 प्रोडक्ट तुम्ही वापरले. वापरलेले आहेत आपण. अच्छा. हा, किती वर्षापासून वापरताय तुम्ही? 4 वर्ष झाले आपण एक प्रोडक्ट नेटसर्फ कंपनीचे वापरतोय आपण. बर, सुरुवातीला स्टिमरीज आणि बायो 95 वापरलं. हो, वापरलं. कधी वापरलं, सुरुवातीच्या कुठल्या वेळेस, स्टेजला वापरलं? आपण बाग फुटल्यानंतर वापरलेला आहे. नेट आपले बायो 95 आणि स्टिमरेजची फवारणी घेतलेली आहे. तर त्यावेळेस वापरल्यानंतर स्टिमरीज आणि बायो 95 साधारण किती फवारण्या झाले त्या? एक 4 फवारणी आपले बायो 95 आणि स्टिमरेजच्या झालेल्या आहेत. बरं, काय तुम्हाला स्टिमरीज आणि बायो 95 फवारल्यानंतर काय फरक जाणवला? स्टिमरेज आणि बायो 95 फवारल्यानंतर कळी एक नंबर निघली आणि कळी लांब सडक आणि चांगली चौकी चांगली धरून कळी चांगली निघली. अशी कळी लांब सडक निघली आहे आणि पानं मोठे झालेत पसरट असे आणि सेटिंग झालेलं आहे ते चकाकी वगैरे शायनिंग मस्त आहे. बरं, खालून सोडलंय का आपण स्टिमरीज बायो 2 लिटर सोडलेलं आहे. खालून सोडल्यानंतर काय फरक जाणवतो तुम्हाला? खालून सोडल्यानंतर पांढरे मुळीची वाढ भरपूर झालेली आहे बरं, आणि झाडावर काळोखी भरपूर हा, राहते. कळीच्या अवस्थेत आपलं एक दुसरं प्रोडक्ट आहे इंटॅक्ट. तुम्ही जे वापरलं म्हणता ते वापरल्यामुळे काय फायदा झाला? थ्रिप्स काहीच राहिलं नाही. थ्रिप्स कव्हर झालं. त्याचबरोबर मधमाशीला काय हानिकारक? मधमाशीला काहीच नाही त्रास. अजून स्वाग मधमाशी फिरते बागेत आपल्या. बरं, म्हणजे मधमाशीसाठी चांगलं आहे आणि थ्रिप्स पण मरतंय. हो. त्याचबरोबर रॅपअपच्या फवारण्या कळीच्या अवस्थेत किती झाल्या तुमच्या? एक 3 झाले आहेत रॅपअपच्या. रॅपअपच्या फवारण्या. पण रॅपअपच्या फवारणीमुळे किंवा रॅपअप वापरल्यामुळं बुरशीनाशकाचा खर्च कमी झाला का कमी झाला. तुमचा? 30% आपला बुरशीनाशकाचा खर्च कमी झालेला आहे आपण. बरोबर. त्याचबरोबर आपलं NPK शेत जे आहे ते खालून किती वेळा सोडलं कळीच्या अवस्थेत? 4 वेळा सोडलेला आहे आपण. 4. काय फरक जाणवतो तुम्हाला सोडल्यानंतर? त्याच्यामुळे काय झालं, आपलं एक गांडुळांची संख्या भरपूर वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे स्लरी बरोबर वगैरे आपण सोडतोय ते. तर आणि साईजला मालाच्या भरपूर फरक पडलेला आहे. साईज चांगली घेतलेली आहे आणि रान भुसभुशीत होतं, जमीन भुसभुशीत झालेली आहे. बरोबर. त्याचबरोबर रासायनिक खतांचा काय खर्च का? रासायनिक खत वापरतच नाही. वापरतच नाही. बरं, गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी काय वाटतं तुम्हाला? या वर्षी भरपूर म्हणजे एक 30 ते 40% उत्पन्न जास्त वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. बरोबर. बायो 95 वापरल्यामुळं म्हणजे काय फायदा होतो? तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? काय एक 25 ते 30% आपल्या फवारणी कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकाचे हे फरक पडतो आपल्याला. म्हणजे काय होतं नक्की? म्हणजे एक आपलं बायो 95 वापरल्यानंतर औषध पूर्ण आपल्या झाडावरचे जे पानं आहे ते पूर्ण कोटिंग करते, म्हणजे पूर्ण पसरवलं जाते. आणि बायो 95 वापरल्यानंतर औषध आणि पाणी 100% मिक्स व्हायचं काम करते. त्याचबरोबर पाण्याचा पीएच पाण्याचा पीएच मेंटेन राहते. म्हणजे तुम्ही प्रत्येक फवारणीत बायो 95 वापरतो आपण प्रत्येक फवारणीत. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो की कीटकनाशकाचा खर्च 25 ते 30% कमी होतो आणि उत्पन्न वाढतंय. बरं, असंच सगळीकडे सेटिंग आहे का तुमच्या बागेमध्ये? सगळीकडे आहे. चला जरा बघूया आपण इकडे. चला. भरपूर म्हणजे तुमच्या अपेक्षापेक्षा भरपूर चांगलं सेटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढा कडक उन्हाळा आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे की हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं पाणी जास्त लागतंय किंवा कमी पाण्यावर सुद्धा पिकं कमी पाण्यावर तरू शकतात? कमी पाण्यावर सुद्धा तरू शकतात रोप आपली झाडं. का तर एक तासच पाणी सोडते पूर्ण, म्हणजे आपले एक तास पाणी सोडते आपण बागेला. पण तरी सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेस जाणवत नाही. त्याचबरोबर अशा प्रकारे झाडं ह्यांची मालाने वाकायला लागलेली आहे. हे बघा, यांचं ज्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे, आता 100 ग्रामच्या आसपास सेटिंग आहे, तरी सुद्धा हे त्या वजनानं झाडं वाकायला लागलेले आहेत. म्हणजे अजून याचं जर फुलपणे सायझिंग जर झालं तर किती वजन, म्हणजे फांद्या सुद्धा मोडू शकतात. अजून या मालाला कमीत कमी 3 महिने मला वाटतं लागतील. म्हणजे पावसाळ्यात माल येईल. मग आता कंटिन्यू NPK शेत चालू आहे का तुमचं? किती दिवसाला? 15 दिवसाला NPK शेत चालू आहे. आणि दुसरं काय रासायनिक किंवा केमिकल काय रासायनिक वापरतो नाही आपण. अजिबात वापरत नाही. तुम्हाला काय वाटतं ही 400 झाडामध्ये किती टन माल निघेल? किती किलो अवरेज पडेल? काय वाटतं तुम्हाला? हे नेटसर्फचे प्रोडक्ट 10 ते 12 किलो अवरेज पडेल. हो, 10 ते 12 किलो अवरेज तुम्हाला पडेल. पहिलं पीक आहे ना हे पहिलं पीक आहे, बरोबर. ती वरची बाग तुमचीच आहे का? चला तिकडे जरा जाऊन पाहूया.
या प्लॉटला तुम्ही पहिल्यापासून म्हणजे 4 वर्षापासून ह्याला वापरताय आणि आता ह्या वर्षी पहिल्यांदाच ह्याला या प्लॉट मध्ये तुम्हाला पाठीमागच्या वर्षी 400 झाडामध्ये किती ॲव्हरेज गेलं होतं? 400 झाडामध्ये साधारण 8 टन माल निघाला होता. 8 टनापर्यंत म्हणजे झाडाला कमीत कमी 20 किलोनं ॲव्हरेज गेलं होतं. तर या वर्षी तुम्हाला काय वाटतं की किती टक्के उत्पन्न वाढेल? 20 ते 25% जसं कंपनी सांगते त्या पद्धतीत वाढेल का? वाढणार. 20 ते 25. बरं, हा 100% मला वाटतं तेलकटचा प्लॉट आहे तुमचा, आहे हा plot. बरोबर? हा. हा. तर आता या प्लॉट मध्ये बघितलं तर खूप म्हणजे असं लोड झालेलं आहे, बरोबर? भरपूर लोड मला वाटतं आता तुम्ही सध्या काटा आणि छटणी केलेली आहे हलकीशी. चालू आहे. बरं, त्याचबरोबर स्टिमरीज आणि बायो 95 वापरल्यामुळं ऊन चट्ट्याला काय फरक पडतो का? हो, एक 25 ते 30% आता म्हणजे कवर ऊन चट्टाच पडलेला नाही अजून तरी. साधारण पडाय पाहिलं होतं आता, पण ऊन चट्टा तसं काही दिसत नाही अजून. म्हणजे या प्लॉटला पण सेम प्रोसिजर तुम्ही केली स्टिमरीज, म्हणजे दोन्ही प्लॉट ऍट अ टाइम धरलेले आहेत तुम्ही? हो, एकाच वेळेस. मग तुम्ही हे जे आता काटा छटणी जी केलेली आहे, काटा छटणी कशासाठी केलेली आहे तुम्ही? एक फळाला त्याचा त्रास होतो ना, म्हणजे म्हणजे फळाला फळाला जे काटे लागतात किंवा त्याची जी शायनिंग जाते, जाते जे नुकसान होतंय ते काटा छटणीमुळे होत नाही. होत नाही त्याच्या. मग हे तुम्ही किती साईज असताना छटणं करता? एक साधारण आता 100, 70-80 पासून 100 आम्ही 100 ग्रामच्या लेवलला ज्यावेळेस तुमचं फळ येतं या काटा मार. त्यावेळेस तुम्ही काटा हे छटणीचं काम करताय. ह्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचा माल तुम्ही काढू शकताय. हो, क्वालिटीचा माल निघतो. बरं, आता आपण इथं तेलकटचं एखादं झाड आहे का तुमच्याकडे दाखवायला? हो, आहे. की त्याच्यावर काडीवर असून म्हणजे तरी सुद्धा एवढा चांगला result, म्हणजे फळावरती प्रमाण कमी आहे. तर ह्याच्यामध्ये रॅपअप तुम्ही वापरलंय का? हो, वापरले. रॅपअप बद्दल काय सांगू शकता? तेलकटवर थोडाफारचा तरी त्याचा रिझल्ट आहे हो, का? आहे ना. 25-30% कव्हर होते ते रॅपअप मुळे आपल्या. हा, म्हणजे कंटिन्यू जर रॅपअप फवारलं, वाढत नाही. हा, कंटिन्यू जर तुम्ही रॅपअप हे आपलं प्रोडक्ट फवारलं तर रिझल्ट गॅरंटेड आहे. येतोय. किंवा मध्ये एखादं केमिकल फवारलं तर रिझल्ट आपला म्हणजे कमी बसतोय रॅपअपचा, कारण ते जैविक प्रोडक्ट आहे. याला एनपीके शेत किती सोडता तुम्ही? कळी सेटिंगच्या अवस्थेत साधारण किती डोस केले त्याचे? 3 डोस केले 3 डोस एनपीके शेतचे तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून म्हणजे स्लरीच्या माध्यमातून केलंय. सोडलेलं. हा, आणि दुसरं केमिकल काय नाही. केमिकल अजिबात वापरत नाही. आणि हे सर्व प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः समाधानी आहात का नेटसपचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे? नेटसपचे प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधान आहे. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 100% आपले एक नेटसप कंपनी स्टिमरी, बायो 95, एनपीके शेत, रॅपअप हे प्रोडक्ट वापरले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं उत्पन्न खर्च कमी होतोय आणि उत्पन्न आपलं वाढतंय. त्याचबरोबर एनपीके शेत वापरल्यामुळे काय होतंय की जमिनीची सुपीकता चांगली टिकून राहते आणि जमिनीचा आपलं पोत पण उत्पन्न वाढतं. म्हणजे चांगला राहतो. तुम्हाला इथं काय निदर्शन आलं? कंटिन्यू जर 4 वर्षापासून यांनी हे प्रॉडक्ट वापरले नेटसप कंपनीचे, नुसतंच उत्पन्न म्हणजे फक्त उत्पन्न वाढत नाही किंवा फक्त खर्चच कमी होत नाही, त्याचबरोबर जमीन सुद्धा आपली चांगली व्हायला मदत होते. जमीन सुद्धा भुसभुशीत होण्यास मदत होते. जमिनीची सुपीकता वाढते किंवा जमिनीतला सेंद्रिय कर्ब त्या सर्व प्रॉडक्टमुळे वाढतोय. म्हणजे शेतकऱ्यांना जे हवंय उत्पन्न पण मिळतंय, खर्च पण कमी होतोय, बरोबर? उत्पन्न वाढतंय, खर्च कमी होतोय, त्याचबरोबर आपली जमीन, आपली जी काळी माती आहे ती सुद्धा चांगली होण्यास मदत होते, भुसभुशीत होते, गांडोळांची संख्या वाढते. म्हणजे हे सर्व प्रॉडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत, बरोबर? आम्हाला तर असं वाटतं शेख साहेब की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की 20 किलो अवरेज देईल झाड, पण जेवढं तुमचं पूर्णपणे जर क्षेत्र बघितलं तर एकही झाड तुमचं उभं राहिलेलं दिसत नाही. म्हणजे पूर्णपणे असं पूर्णपणे काय झालंय, सगळं साईडला वाकलेल्या वजनानं. तर आमच्या हिशोबानं तुम्ही 20 किलो म्हणताय, पण मी आमच्या अवरेज प्रमाण सांगू शकतो की कमीत कमी आहे अशी जर क्वांटिटी आणि क्वालिटी जर तुम्ही ठेवली, पाण्याचं मॅनेजमेंट केलं तर 30 किलोच्या वरती तुमचं एक झाड अवरेज देऊ शकते. कारण तुमची सायझिंग अजून इथून पुढे कमीत कमी 2 ते 2.5 महिने जाणार आहे. 3 महिने आहेत अजून. 3 महिने आता तुमची 100 ग्रॅमला गोटे बघा तुमच्या फांद्या पूर्णपणे खाली वाकायला लागलेत. हा, पूर्ण खाली वाचलेले आहे. ह्याच्यामुळे आता इथून पुढे जर ह्याची साईज ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की झाडांना काय गरज पडते त्याची. अवरेज भरपूर. ठीक आहे. शेख साहेब, तुम्ही औषध वापरल्याबद्दल समाधानी आहात का? हो. धन्यवाद. नमस्कार.